आता पहिले गिवन डेटा लिहून घेऊ. रेक्टँगल बार दिला आपल्याला, त्याचे डायमेन्शन दिले 40, विड्थ दिली आपल्याला 40 आणि डेप्थ दिली 50. बी इज इक्वल टू 40 आणि डी इज इक्वल टू 50 mm. इन क्रॉस सेक्शन पिन ॲट इच एंड, दोन्ही बोथ एंड पिन आहे म्हणून इफेक्टिव्ह लेंथ कशी आहे, इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू ॲक्च्युअल लेंथ. मग इफेक्टिव्ह आपली ॲक्च्युअल लेंथ किती आहे 2 मीटर, तिला लगेच मीटरला MM मध्ये कन्वर्ट करून घेतलं. द बार इज 2 मीटर लॉंग झालं. त्याच्यानंतर ई इज इक्वल टू 200 GPa, ई इज इक्वल टू 200 GPa, त्याला 200 × 10⁻³ करून न्यूटन पर MM करून घेतलं. आणि काय फाइंड करायला लावलं आहे, बकलिंग लोड आणि करस्पॉन्डिंग स्ट्रेस फाइंड करायचं आहे. तर मग पहिले मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करून घेऊ. तर पहिले IXX. तर नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा रेक्टँग्युलर सेक्शन येतो ना तेव्हा IXX आणि IYY दोन्ही पण काढायचे. याला मोमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्ट टू एक्स डायरेक्शन म्हणतात आणि दुसरा येईल मोमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्ट टू वाय डायरेक्शन. मग पहिले आपण काढू मोमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्ट टू एक्स डायरेक्शन. मग BD³ डिवाइड बाय 12. सो विड्थ आहे आपली 40 मल्टिप्लाय बाय डेप्थ आहे 50, त्याचा क्यूब डिवाइड बाय 12. सो IXX आहे आपला 416.66 × 10⁻³ mm⁻⁴. आणि त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्ट टू वाय डायरेक्शन. सो XYY इज इक्वल टू DB³ डिवाइड बाय 12 इज इक्वल टू 50 मल्टिप्लाय बाय 40³ अपॉन 12 इज इक्वल टू, सर IYY आहेत आपला 266.66 × 10⁻³ mm⁻⁴. आता या केसला काय करायचं, जो मिनिमम असेल, मग IYY आपला मिनिमम आहे, मग आपण तोच यूज करू. तर नेक्स्ट आहे आपला क्रिपिंग लोड. क्रिपिंग लोड म्हणजेच आपला बकलिंग लोड. तर PC इज इक्वल टू π² मल्टिप्लाय बाय E मल्टिप्लाय बाय I. आता YY यूज करणार आपण, मग IYY डिवाइड बाय इफेक्टिव्ह लेंथचा स्क्वेअर. सो π² मल्टिप्लाय बाय इफ E आहे आपला 10, E आहे आपला 200 × 10⁻³ मल्टिप्लाय बाय IYY 266.66 × 10⁻³ डिवाइड बाय इफेक्टिव्ह लेंथ आपली 20 × 10⁻³ आणि त्याचा स्क्वेअर. हे पूर्ण टर्म आपण कॅल्सीट टाकली तर आपल्याला क्रिपिंग लोड भेटला PC इज इक्वल टू 131.59 kN. हे झालं. त्याच्यानंतर आता फाइंड करायचं आपल्याला त्याचं करस्पॉन्डिंग स्ट्रेस म्हणजे क्रिपिंग स्ट्रेस. तर σc इज इक्वल टू क्रिपिंग लोड डिवाइड बाय एरिया. तर क्रिपिंग लोड आपला 131.59 मल्टिप्लाय बाय 10⁻³ त्याचं न्यूटनमध्ये करून घेतलं डिवाइड बाय आपला एरिया आहे B × D म्हणजे 40 × 50 इज इक्वल टू, म्हणजे आपला σc भेटला आपल्याला 65.79 MPa. तर σc इज इक्वल टू 65.79 MPa.